आता नागेश्वर ज्योतिर्लिंग त्या इथे आपण उतरले, आता मंदिरामध्ये एंटर करतोय। बघा व्ह्यू बघा। चला आता आपण इथे चप्पल काढूया। आता आम्ही लाईन लावली आहे दर्शन घेण्यासाठी। चला नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातच्या द्वारका शहराजवळ आहे। इथे येण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा बसेसने येऊ शकता। हे भगवान शंकराचे 10वे असे पवित्र ज्योतिर्लिंग आहे। तसेच नागाचा देव म्हणून ओळखले जाते। इथे दर्शन घेतल्याने कुंडलीतील सर्पदोष कमी होतो। सुप्रिया नावाच्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी शंकरदेवाने इथे दारुका नावाच्या राक्षसाचे वध केले आणि ज्योतिर्लिंग स्वरूपात इथे स्थिरावले। इथे शिवलिंगाच्या स्वरूपात भगवान शिव विराजमान आहेत। इथे अभिषेक करण्याची सोय आहे, परंतु त्यासाठी शुल्क आकारले जाते। पुरुषांना अभिषेक करण्यासाठी धोतर परिधान करणे आवश्यक आहे। टेस्टिंग चालू आहे। एक नंबर फर्स्ट क्लास हलवा आहे। सारखंच लागतंय गाजरचा हलवा आणि काय फरक नाही। हा गाजरचा नाही, खोबऱ्याची वडी ह्याच्यामध्ये काय फरक नाही। घरातलं खोबरं खोबऱ्याची वडी नाही।
त्या मंदिराच्या साईडला बघ, पोरं आहेत. बघा काय चाललंय बघा फोटोग्राफी साठी. आहे महिला पुरुष सभी आहे. चल ओके. ऊन खूप आहे म्हणून आम्ही आता उसाचा रस पितोय. हे घ्या निकेल. चला आमचं दर्शन झालंय. आम्ही आता परत गाडीत बसतोय. ए नेक्स्ट प्लेस कुठे जायचंय? मंदिर बोलला तो. ये किरण कोणतं मंदिर? काय? कोणता? गोपी तलाव. गोपी तलावला आता आम्ही जातोय. आता आपण आलो आहोत गोपी तलावला. चला. तेव्हाचा हा अजूनही आहे. इकडे बघ. श्रीराम मंदिर. हे गोपी तलाव. चल तिकडे पाणी जरा हे रामनाम का तीर्थ.
घागरा इकडनं पण. हे खाली जाणार आहेत की खाली जाऊ शकतो. त्या साईडला पण नसेल ना. एक तिथून खाली उतरणार आहेत ना? विचारा देईल नाही तर किरण, खाली उतरणार आहे ना? प्राजक्ती डमरू घेत आहे. काय झालं प्राजक्ती? मग काय मी व्हिडिओ चालू केला तू लगेच गेलीस यार. काय आता आपण आलो सुदर्शन सेतूच्या इथे. आता देते वड. हा भारतातील सर्वात लांब केबल स्टँड पूल आहे. पूर्वी बेट द्वारकेला जाताना बोटीने जावे लागायचे, पण हा पूल झाल्याने तुम्ही तुमची वाहने घेऊन जाऊ शकता. हे आहे हनुमानगडी मंदिर. हनुमानगडी तू बोलला द्वारका भेट. ते आतमध्ये गेलं हनुमानगडी मंदिर. या मंदिरात बजरंगबली सोबत त्यांचा पुत्र मकरध्वजचा दोघांच्या मूर्त्या आहेत. आणि हे अख्ख्या जगामध्ये एकच मंदिर आहे दोघांच्या एकत्र. कोणाची? बजरंगबली आणि त्यांचा पुत्र. ओके. हा समजलं. चला आता आपण आता बघूया. बजरंगबली अख्खा आयुष्यभर त्यांनी ब्रह्मचर्य प्राप्त केलं होतं, तरी पण त्यांचा एक पुत्र होता. पण खरं तर त्यांचं लग्न झालं होतं. म्हणजे असं होतं की तो त्यांच्या घामाच्या ह्याच्यातून पैदा झाला समुद्रामध्ये. ज्या कशामधून? घामाच्या ह्याच्यात त्यामधून तो पैदा झाला समुद्रामध्ये. आणि असं होतं की एक मासा होता, तो दुसऱ्या माशानं खायचं ना, त्यावेळेला तो ते घामाचा थेंब प्यायला, त्यातून त्याचा जन्म झाला. फर्स्ट नाही ना असं ना. पण हनुमंताचं लग्न झालंय त्याला जेव्हा सूर्यदेव कला शिकवत होते ना त्यांना, त्याच्यात 4 कला अशा होत्या ना, त्याच्यात विवाहित पुरुष शिकू शकतो. त्यासाठी त्याचं हे केलं, भ्रमित केलं त्याला, आणि त्या 4 कला शिकवलं. लग्न एक असं. त्याचं पण लग्न झालेलं आहे. आणि ते फर्स्ट टाइम मकरध्वज आणि हनुमान यांचं भेट इथं झाली होती. ती पण दोघांचं युद्ध झालं होतं. त्यानंतर कळलं की हा माझा पुत्र आहे. इथे म्हणजे तो तेव्हा दरवाजाचा रक्षक होता. रक्षक तो होता. त्यानं दरवाजाचा रक्षक होता, त्याला पकडून ठेवलं होतं आणि बजरंगबलीला आतमध्ये जायचं होतं, तो जाऊन देत नव्हता. नाही रे बाबा, मी ट्रॅव्हल होऊ शकतो. ट्रॅव्हलर पण ट्रॅव्हलर पण साहित्य ते होऊ शकतं. ट्रॅव्हलर पण चांगलं आहे. फिरलंय का? असं कळलंच आहे.
हा बघ दिसला, झूम कर. बस पाटेल बस, हे कर, क्लिअर कर. व्हाईट कमळ, पांढरे कमळ आहे. आता आपण आलो आहोत द्वारका बेटच्या इकडे. बेट द्वारका हे अरबी समुद्राचे एक छोटेसे बेट असून भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा बालमित्र सुदामा याची भेट झाली होती. सुदामाने भगवान श्रीकृष्ण यांना दिलेली भेट यामुळे याला बेट द्वारका असे नाव पडले. मंदिरामध्ये मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. त्यासाठी बाहेर लॉकर सुविधा आहेत. क्या आहे बघ घाल गुणाची म्हणा. काय बोलते? ये तुला मी काय पांडू जबरदस्ती दिल्याचं रिएक्शन. असं काय नाहीये. इस चेहरे को गौर से देखिए, गौर से ये चेहरा को देखिए. सुबह तो लग 2 दिन तक हमारे साथ था और आज के अकेले अकेले खेलने का मजा नहीं. गौर से देखिए इस चेहरे को. अरे भाई देखिए, और ये आज तक और एक बंदा शौक हो चुका है इसी के साथ. हे चटण्या मागे दे. आगे मग जाऊ का. आता आम्ही आलोय जेवायला. फक्त एकच हे तिकडची एक किलो त्यांना जेवण आले ऑर्डर देऊन झाले आणि पुढे ताटा घेऊन बसलेत फक्त ते. हे त्याला इकडे वगैरे जेवण आलेलं नाही म्हणून काय नाही, फक्त रिकामी ताटा घेऊन बसले हे आपणच वाढायचं. आणि आमच्या आधी ऑर्डर दिली आहे त्यांनी, तरी पण त्यांचं अजून आलं नाहीये. स्टॉप स्टॉप स्टॉप. चला आता आम्ही खातोय, जेवायला सुरुवात करतोय. चला आता घ्या. तर चांगलं सांगितलं.
राहिलं का? पडणार तो आठ आठ राहू दे मी पकडते. याच्यावर बाटलीचा वाढणार एवढीची क्वांटिटी आहे म्हणून तरी म्हटलं 2-3 घे समजला. ओके हे पण बरोबर आहे काय ज्याला खाली ठेव. हा. हा. आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही रूमवर चाललोय. फ्रेश होऊन आम्ही परत फिरायला बाहेर जाणार आहोत.